सगळ्यात आधी वांग्याला कापून घ्यायचं आहे. त्याने वांगं लवकर भाजतं, जास्त वेळ लागत नाही. त्यानंतर वांग्याला तेल लावून घ्यावे आणि मग वांगं भाजण्यासाठी ठेवावं. काही लोक वांगं तव्यावरती तेल टाकून भाजून घेतात, पण आमच्या घरातल्या लोकांना असं भाजलेलं वांगं आवडतं, कारण हा स्मोकी फ्लेवरचं वांगं खाताना खूप छान लागतं. सेम गावाकडची आठवण येते असं वांगं खाल्ल्यावरती. हे बघा, वांगं छान शिजलेलं आहे. आतमध्येपर्यंत मऊपणा गेलेला आहे त्याचा. आता हे वांगं मी गार करण्यासाठी ठेवणार आहे. वांगं छान गार झालं की आपल्याला याची सालं काढून घ्यायची. सालं पटकन निघतात, कारण भाजलेलं चांगलं असतं, त्याच्यामुळे 1-2 मिनटामध्ये सालं निघून जातात त्याची. मी इकडे सर्व वांग्याची सालं काढून घेतलेली आहे. आता एका स्मॅशरच्या मदतीने आपल्याला स्मॅश करायचं आहे. तुम्ही हाताच्या मदतीने पण करू शकता. हे पहा, वांगं छान स्मॅश झालेलं आहे. आता एका कढईत आपल्याला 2 पळी तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं की आपल्याला लगेचच कांदा टाकून घ्यायचा आहे. कांद्याची क्वांटिटी थोडीशी जास्त ठेवायची आहे, त्याच्यामुळे भरीत छान चवदार लागतं. मी कढीपत्त्याची 4-5 पानं टाकून घेतलेली आहेत. हे पहा, कांदा छान फ्राय झालेला आहे. कांदा छान फ्राय झाला की लगेच आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. टोमॅटो टाकून आपल्याला 1-2 मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे फक्त त्याला. आता लगेचच लसूण मिरचीची पेस्ट घालून घ्यावी. तीही त्याचा उग्र वास याईपर्यंत परतवून घ्यावी. लसूण मिरची टाकल्यावरती इतका छान वास येतो की लगेचच भूक लागते. हळद टाकून 1-2 मिनटं हलवल्यानंतर आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे. मसाला छान फ्राय झाले की लगेच आपण भाजून स्मॅश केलेले वांगे याच्यामध्ये टाकणार आहोत. वांग्यांमध्ये मी आधीच मीठ टाकलं होतं, तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला. आता 1-2 मिनटं आपल्याला वाफ द्यायची आहे. तयार झालेलं आहे आपलं गावाकडच्या चवीचं वांग्याचं भरीत. यात भरपूर हिरवीगार कोथिंबीर टाकून सर्व करा गरम गरम भाकरीबरोबर. हे भरीत म्हणजे गावाकडची आठवण देणारं सुख. तुम्हाला कशाबरोबर भरीत खायला आवडते ते नक्की सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यावरती लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.